इतिहासात काही नावे मोठ्या अक्षरात लिहिली जातात, पण काही व्यक्ती अशा असतात ज्यांचा त्याग संपूर्ण इतिहास घडवतो आणि तरीही त्या सावलीतच राहतात. आज आपण अशाच एका महान स्त्रीबद्दल बोलणार आहोत. रमाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना प्रेमाने रमाई म्हटलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले, एक विश्वरत्न घडले, एक संविधान घडले, पण त्या प्रत्येक यशामागे एक शांत, सहनशील त्यागमूर्ती उभी होती. ती म्हणजे रमाबाई. आजचा हा व्हिडिओ फक्त रमाबाईंचा जीवन प्रवास नाही, तर तो आहे स्त्री त्यागाचा, सहनशीलतेचा आणि न बोलता केलेल्या बलिदानाचा इतिहास. रमाबाईंचा जन्म अत्यंत साध्या आणि गरीब कुटुंबात झाला. त्या काळात मुलींचे शिक्षण नव्हतं. स्त्री म्हणजे घरातील नोकरच. स्वतःचा विचार करण्याचा स्वातंत्र्य नव्हतं. लहानपणापासूनच रमाबाईंना कष्ट, गरिबी आणि अभाव यांची सवय होती. त्या फारशा शिकल्या नव्हत्या, पण त्यांच्याकडे होती अतूट सहनशक्ती आणि निस्वार्थ प्रेम. रमाबाईंचा विवाह भीमराव आंबेडकरांशी झाला, तेव्हा भीमराव खूप लहान होते. हा विवाह म्हणजे दोन व्यक्तींचा नव्हे, तर दोन संघर्षांचा संगम होता. भीमराव जाती व्यवस्थेविरुद्ध लढणारा एक मुलगा आणि रमाबाई नशिबाशी झुंज देणारी एक मुलगी. त्या क्षणी रमाबाईंना कल्पनाही नव्हती की त्यांचं आयुष्य इतक्या मोठ्या त्यागाची परीक्षा घेणार आहे. बाबासाहेब शिक्षणासाठी बाहेर गेले, पण रमाई मागे राहिल्या. दारिद्र्य, उपासमार आणि जबाबदाऱ्यांसोबतच घरात अन्नाची कमतरता, औषधांसाठी पैसे नाही, समाजाचा तिरस्कार, अनेक वेळा एक वेळचं जेवणही मिळत नसे. पण रमाबाईंनी कधीच बाबासाहेबांना पत्रात लिहिलं नाही की मला त्रास होतोय. त्या म्हणायच्या, तुम्ही शिका, मी सगळं सहन करेन. रमाबाईंच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक अध्याय म्हणजे मुलांचे अकाली मृत्यू. एकामागोमाग एक मूल आजारपणाने गेलं. कोणत्याही आईसाठी हे दुःख असह्य असतं, पण रमाबाई रडल्या नाहीत, तक्रार केली नाही, कुणालाही दोष दिला नाही. त्या दुःखाचं ओझं मनात साठवत राहिला, फक्त एकच विचारासाठी, बाबासाहेबांचं ध्येय. रमाबाई फार बोलक्या नव्हत्या. त्यांचा त्याग आवाजात नव्हता, तो कृतीत होता. साधेपणा, निस्वार्थ प्रेम, प्रचंड सहनशीलता. त्या कधीच मी बाबासाहेबांसाठी एवढं केलं असं म्हणाल्या नाहीत. त्या स्वतःला मागे ठेवून एक समाज पुढे नेण्याचं काम करत होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत, माझ्या आयुष्यातील यश हे रमाबाईंच्या त्यागाचे फळ आहे. त्यांना रमाबाईंच्या दुःखाची जाणीव होती, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. बाबासाहेबांच्या मनात रमाबाईंसाठी अपार आदर आणि अपराधी भावना होती. सततचा उपवास, कष्ट, दुःख यामुळे रमाबाईंचं आरोग्य खालावलं. 1929 साली रमाबाईंचं निधन झालं. त्या गेल्या, पण त्यांच्या मागे एक संपूर्ण इतिहास उभा राहिला. जर रमाबाई नसत्या तर बाबासाहेबांचा संघर्ष इतका मजबूत झाला असता का? रमाबाई म्हणजे त्यागाची मूर्ती, न बोलता लढणारी योद्धा, एक क्रांतीची जननी. आज आपण बाबासाहेबांना वंदन करतो, पण रमाईंचं स्मरण तेवढ्यातच आदराने केलं पाहिजे. रमाबाई आंबेडकर इतिहासात फारशा लिहिल्या गेल्या नाहीत, पण इतिहास त्यांच्यामुळे घडला. आजचा व्हिडिओ फक्त पाहण्यासाठी नाही, तर विचार करण्यासाठी आहे. बाबासाहेबांचा इतिहास रमाबाईंशिवाय अपूर्ण आहे. जय भीम.